आषाढी वारीच्या निमित्तानं संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। पालखीचा आजचा तिसरा दिवस असून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा चांदीचा रथ ओढण्याचा मान यंदाच्या वर्षी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भडांगे कुटुंबियांना मिळालेला आहे आणि या संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। आषाढी वारी निमित्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते आणि यात चांदीचा रथ हा सजवण्यात आलेला असतो। या चांदीच्या रथामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पादुका ठेवण्यात येतात आणि त्याचा जो मान आहे रथ ओढण्याचा जो मान आहे तो यंदाच्या वर्षी त्र्यंबकेश्वर मधील गोरठाण येथील भडंगे कुटुंबियांकडे दिलेला आहे। त्यांची ही बैल जोडी आहे। खरं तर अशी डौलदार बैल जोडी ही हा रथ ओढणार आहे आणि एकूणच पंढरपूर पर्यंत जो आहे तो मान रथ ओढण्याचा जो मान आहे तो या कुटुंबाकडे यंदाच्या वेळेस गेलेला आहे। आपण त्यांना विचारूया की नेमका हा मान त्यांना कसा मिळाला, काय सांगणार। खरं तर यंदाच्या वर्षी रथा ओढण्याचा मान हा तुमच्या कुटुंबाला मिळालेला आहे। बैल जोडी तुमची आहे, डौलदार, अतिशय डौलदार अशी बैल जोडी, काय सांगणार यामध्ये? विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने भडंगे कुटुंबियांना हा मान पंढरपूर पर्यंत पालखीचा मिळाला। त्याच्यामुळे खूप आनंदीचं वातावरण आहे सर्व तालुक्यात, जिल्ह्यात आणि घरात सर्व म्हणजे चांगलं वातावरण आहे। मान मिळालं हे सेवा करण्याची संधी मिळाली, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। निवृत्तीनाथांनी आम्हाला जी संधी दिली त्याच्यामुळे देवांची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली। पहिल्यांदाच आम्हाला मान मिळाला आहे। अशी माऊली आणि मल्हारी नावाची जोडी आहे। खूप वर्षापासून आम्ही पण प्रयत्न करत होतो, पण मग यावर्षी आम्हाला हे मान मिळाला। बॉस संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं जे सारथ्य आहे आणि बैलजोडीचा जो मान आहे तो या कुटुंबाला मिळाल्याने खरं तर आनंदाचं वातावरण त्र्यंबकेश्वर तालुक्यासह त्यांच्या गावामध्ये पसरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।